विरुद्ध ते शतक लगवलं होतं फलंदाजी करताना केसीएन ट्रॉफी मध्ये आणि त्यानंतरचं शतक त्याने घनसोलीच्या मैदानात लगवलं होतं। तर या आपण ऐकूया समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा आवाज चंद्रकांत शेटे यांचा। धन्यवाद। धन्यवाद कुणालजी। माजी सरपंच चषक 2017 पण या ठिकाणी पाहतोय श्री महेशजी नरेश कडू माजी सरपंच ग्रामपंचायत सोनारी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पहिल्यांदाच एक मोठा क्रीडा सोहळा जय माता दी ग्रुप तसेच श्री साई समर्थ एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून आपण या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतोय। तर आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं या ठिकाणी हार्दिक 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 असं स्वागत। तर जावळ्याचा सुपरस्टार प्रसाद घरात याचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे। प्रसाद याचा सन्मान या ठिकाणी केला जाईल कारण गतवर्षी शिरडूनच्या मैदानामध्ये 87 धावांची पाठलाग करत असताना मात्र एक 50 धावांची नाबाद खेळी करणारा प्रसाद या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे उरणचं। तर पनवेल तालुक्यातील हे जावळे गाव आणि या जावळे गावाचं नाव आज मात्र टेनिस क्रिकेटच्या पटलावर नेणारा खेळाडू प्रसाद घरात याचा सन्मान केला जातोय। तर कौतुकाची बाब आहे या ठिकाणी कौतुक करावं लागेल आयोजकांचं कुणालजी कारण प्रत्येक नामवंत खेळाडूचा सन्मान या ठिकाणी होतोय। तर जाऊयात आपण सामन्याकडे। अमित पाटील गोलंदाजी मार्गावर असणार आहे बालाजी नागाव संघासाठी तर फलंदाजीसाठी रायगडचा टायगर उस्मान पटेल फलंदाजीसाठी सज्ज होतोय। ज्या फलंदाजाने रायगडचं नाव टेनिस क्रिकेटच्या जगतात संपूर्ण जगभर नेलं नुसतं नेलं नाही तर जगभर या रायगडचा डंका पिटला तोच फलंदाज फलंदाजीसाठी आहे उस्मान। पहिला चेंडू बिग हिट चेंडू जातोय सीमारेषा पार वन बाउंस चौकार। प्रमोद स्पोर्ट्स कडू 11 व्यवस्थापक छान ज्ञानेश्वर माऊली गारवाली देवी विठाई त्यांच्या संगतीनं तुम्हा आम्हा सर्वांना लाजवाब कारकीर्द त्यांची राहिलेली आहे आणि त्यांच्या गाडीला या ठिकाणी थोडासा रस्ता द्यायचा आहे त्यांचं या ठिकाणी क्रीडा नगरीत आगमन होत आहे। तर उस्मान एक मोठा फटका या ठिकाणी मारतोय। ज्या खेळाडूने टेनिस बॉल क्रिकेटची परिसीमाच बदलून टाकली उस्मान मैदानात फलंदाजी करत असतो त्यावेळेला मात्र धावांचा पाऊस पडत असतो आणि सातत्याने मी नेहमी सांगत असतो जो दाखवतो गोलंदाजांना आसमान त्याचं नाव उस्मान। तळोजाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर नेऊन ठेवलं ज्या खेळाडूने रायगडच्या टेनिस बॉल क्रिकेटला ग्लॅमर निर्माण करून दिलं असा खेळाडू आणि विशेष म्हणजे उस्मान एक माणूस म्हणून देखील तेवढा चांगला खेळाडू आहे। आणि मैदानात आल्या आल्या बरेचसे लहान मुलं असतील तसेच बरेचसे खेळाडू असतील ज्यांना मोह सुटला नाही उस्मान बरोबर सेल्फी काढण्यासाठी आणि प्रत्येकाला सेल्फी देखील त्याच पद्धतीने दिला उस्मानने। एवढा सर्वांचा लाडका खेळाडू ज्या मैदानात जातो उस्मानसाठी मैदानं भरली जातात आणि आज मात्र सोनारीचं मैदान उस्मानसाठी भरलं गेलेलं आहे। तर नुकतंच युवा चषक स्पर्धा झाली आणि आगमन होत आहे या ठिकाणी ज्युनियर सचिन तेंडुलकर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। या त्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। ज्युनियर सचिन तेंडुलकर यांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे। टाळ्यांच्या गजरात त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। सोनारीच्या मैदानामध्ये सचिन तेंडुलकर दाखल एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। सचिन तेंडुलकर यांचं सोनारीच्या मैदानामध्ये आगमन होत आहे। ज्या खेळाडूने तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावून सोडलं आणि तब्बल 22 वर्षाची लाजवाब कारकीर्द राहिलेली आहे क्रिकेटची त्यांचं व्यासपीठावर आगमन होतं या क्रीडा नगरीमध्ये माजी सरपंच चषकामध्ये हार्दिक 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 असं स्वागत। तर या क्रीडा नगरीमध्ये व्यासपीठावर सचिन तेंडुलकर यांचं देखील आगमन झालंय आणि व्यासपीठाच्या दिशेने मात्र गर्दी होताना पाहायला मिळते। सचिन तेंडुलकर यांचा प्रवास मात्र बांद्र्याच्या साहित्य सहवास पासून सुरू झाला तदनंतर तो शारदा आश्रम मध्ये गेला तोच प्रवास शिवाजी पार्कच्या मैदानात केला तोच प्रवास मुंबईच्या रणजी संघात गेला तदनंतर भारतीय संघामध्ये आला आणि भारतीय संघामध्ये दाखल झाल्यानंतर सुरुवातीला वंडर बॉय तदनंतर मास्टर ब्लास्टर तदनंतर विक्रमादित्य आणि तदनंतर मात्र
भारतरत्न अशा अनेक उपमा मात्र सचिन तेंडुलकर यांना मिळाल्या. तर आज मात्र आगमन होत आहे या सोनारी नगरीमध्ये त्यांचं. ज्युनियर सचिन तेंडुलकर यांचं सोनारी नगरीमध्ये या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून आगमन होत आहे. तर अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा उरण तालुक्यातील या सोनारी गावामध्ये रंगताना पाहायला मिळते आणि आवर्जून त्यांच्या समवेत फोटो काढण्यासाठी बच्चे कंपनी व्यस्त आहे. प्रत्येकाला मोह मात्र काही सुटणार नाहीये. तर या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी व्यासपीठावर सचिन तेंडुलकर ज्युनियर यांचं देखील आगमन होत आहे. तर चालू असणारा सामना आपण पाहतोय बालाजी नागाव वर्सेस रायगडचा टायगर उस्मान पटेलचा तळोजा संघ. बाग 11 तळोजा असा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर एक क्रिकेटचं आयोजन उरण आणि पनवेल मध्ये क्रिकेटचं कशा प्रकारे प्रेम पाहायला मिळतं, ग्रामीण क्रिकेटचा थरार काय असतो आणि टेनिस बॉल क्रिकेट काय आहे, तर सन्मान त्यांचा केला जाणार आहे. सचिन तेंडुलकर यांचा सन्मान केला जातोय. मी विनंती करील महेश कडू ज्युनियर सचिन तेंडुलकर यांचा सन्मान केला जातो. मी महेश कडू साहेबांना विनंती करील सरपंच आणि या क्रीडा स्पर्धेचे आयोजक सन्मानित करायचं आहे. या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल आणि या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल सन्मानित केलं जाईल. सरपंच साहेबांच्या माध्यमातून जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे या क्रीडा सोहळ्यासाठी उपस्थित झाल्याबद्दल आणि या क्रीडा सोहळ्याची शोभा वाढवल्याबद्दल. या आयोजकांच्या वतीने माझी सरपंच चषकामध्ये हार्दिक असं स्वागत. एक पिढी सचिन तेंडुलकर या नावाने मंत्रमुग्ध करून टाकली. एक पिढी लहानाची मोठी झाली ती सचिन तेंडुलकर या नावात भोवती मात्र मोठी झाली. लहानाचे मोठे आपण त्यांचा खेळच पाहत झालो. पुढचा चेंडू उस्मानच्या बॅटच्या मधोमध काही येऊ शकला नाही. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतो. चेंडू अडवतोय. दरम्यानच्या काळात धाव फलक 1 ने वाढतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. तर सचिन तेंडुलकर भारताच्या क्रिकेटला खऱ्या अर्थाने सुगीचे दिवस आले. त्यांचं क्रिकेटमधील आगमन झालं 1989 साली पाकिस्तान विरुद्ध पाकिस्तानात आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने या क्रिकेटला एक चेहरा मिळाला. बिग हिट मोठा फटका मारला जातोय. फलंदाज अली पटेलच्या बॅट मधून अर्थातच उस्मानच्या भावाकडून मारलेला फटका 6 धाबांसाठी. नायक मैदानावर आयोजन केलं छान त्यांचा पाहून असं आयोजन कादीरवर चढवलेला हल्ला आपल्याला आठवत असेल. बिग हिट पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न. बॅटच्या मधोमध काही चेंडू येऊ शकत नाही. अल्लीच्या निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या 11 पाहायला मिळते. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी सोनारीच्या मैदानात होताना पाहायला मिळते. आज मात्र सोनारी गाव मंत्रमुग्ध झालं या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून. रायगडाच्या कानाकोपऱ्यातून क्रिकेटचे चाहते आज मात्र सोनारीच्या दिशेनेच माजी सरपंच चषकात दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू बॅटच्या मधोमध काही येऊ शकला नाही. बॅटची कडा घेतली परंतु एक धाव चोरटी घेतली जाते ती दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. आलेले तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत असणार आहे आणि व्यासपीठावर मात्र आगमन झालेलं आहे. सचिन तेंडुलकर ज्युनियर यांचं देखील आज या क्रीडा स्पर्धेसाठी आगमन झालेलं आहे. आम्हीचा हा चेंडू उस्मान बिग हिट करण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि उस्मानच्या खेळीचा अंत होतोय. उस्मान पटेल ज्या फलंदाजाची फलंदाजी पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक तळोजा ते सोनारी असं अंतर कापून आलेत. कृपा गणरायाची खरी या महेश कडूवरी. कृपा गणरायाची खरी या महेश कडूवरी. तर
सर आपणास विनंती आहे आपलं तोंडातून आईला हा शब्द ऐकण्यासाठी सर्वजण या ठिकाणी व्याकुळ झालेले असतील. आईला मी कुठे, आईला मी का हूं? तर सचिन तेंडुलकर ज्युनियर यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून एक पिढी सचिन तेंडुलकर यांचा खेळ पाहत मोठी झाली, लहानाची मोठी झाली आणि संपूर्णपणे जे आज भारतभर क्रिकेटचं वेळ पाहायला मिळत आहे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्यामुळे पाहायला मिळत आहे. असंख्य खेळ्या त्यांच्या डोळ्यासमोर येतात. शारजातल्या वादळी खेळ्या देखील डोळ्यासमोर येतात. 2003चा वर्ल्ड कप आणि त्या वर्ल्ड कप मधील पाकिस्तान विरुद्धची 98 धावांची खेळी देखील आपल्या लगेचच डोळ्यासमोर येते. बिग हिट करण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल मात्र या ठिकाणी सुटतोय. अल्लीचा पाहूया हा सोडलेला झेल किती उपद्रव करतोय. कॅचेस विन द मॅचेस असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. झेल सोडला होता 1999च्या वर्ल्ड कप मध्ये हर्षल गिब्सने स्टीव्ह याचा. तर त्या नुसता झेल सोडला नव्हता तर वर्ल्ड कप सोडला होता. तर आता मात्र या ठिकाणी पाहायचं या सोडलेल्या झेलाचं किती उपद्रव होतोय. धावसंख्या झालेली आहे ती 13 धावा धावफलकावर. तिसरा पंच मैदानात या ठिकाणी जाईल. या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून या उरण पनवेलच्या क्रिकेटची खासियत आपल्याला पाहायला मिळत असते. तसेच या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून जितेंद्र घरत साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मुळेखंड गावामध्ये ज्यांच्या माध्यमातून सातत्याने गेली 2 वर्ष क्रिकेटची स्पर्धा आम्ही समालोचन करण्याची संधी मिळत असते आणि त्यांचं देखील या ठिकाणी या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून आगमन झालंय. हार्दिक असं स्वागत. तर जाऊया सामन्याकडे. पुन्हा एकदा चालू असणारा सामना आपण पाहतोय. या ठिकाणी बालाजी नागाव वर्सेस सामना असणार आहे तो बाग 11 तळोजा. या 2 बलाढ्य संघांमध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी ही क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी सोनारी गावाच्या दिशेने झालेली आहे आणि ज्युनियर सचिन तेंडुलकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या बरोबर समवेत आपली क्षणचित्र काढण्यासाठी, आपल्या मोबाईल मधील सेल्फी काढण्यासाठी जो व्हॉट्सअप आणि फेसबुकवर अपडेट केला जातात अलीकडच्या काळात लगेचच, त्याच्यासाठी मात्र प्रत्येकाची या ठिकाणी लगबग असणार आहे. पुढचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते तो गोलंदाज मिलिंद म्हात्रे याच्या माध्यमातून. फलंदाज जो नवीन गेलाय फलंदाजीसाठी ताहिर. ही 2 नावं आहेत ओस्मानच्या बरोबरीने तळोजा संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी करतात. ताहिर फलंदाजीसाठी. हा चेंडू बॅकफुटला जात शेवटच्या क्षणी आपला इरादा बदलला आणि विकेटचं पतन होत आहे. अपील केलं गेलं, अपील पंचांनी उचलून धरलं आणि विकेटचं पतन होत आहे. ताहिर मात्र या ठिकाणी बाद होऊन तंबूच्या रस्त्याने जायला पाहायला मिळेल. ताहिर शेवटच्या क्षणी आपला इरादा बदलला आणि पंचांनी मात्र बोट आकाशाकडे गेलं. विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. अतिशय चाणाक्ष पंचांच्या नजरेतून मात्र या ठिकाणी काही सुटू शकत नाही. विकेटचं पतन होत आहे. धावसंख्या झाली ती 13 धावांवर मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझे वरदेवी आईचे मथर गावाला, माझे वरदेवी आईचे मथर गावाला. चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. तर बाद होतात या ठिकाणी ताहिर आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मोहम्मद तला फलंदाजीसाठी अल्लीच्या बरोबरीने जातात. उस्मान पहिल्या षटकात बाद होतोय आणि उस्मान बाद झाल्यानंतर मात्र ताहिर देखील बाद होऊन माघारी परततोय. संघ अडचणीत सापडलाय म्हणावं लागेल. 13 धावांवर संघाची धावसंख्या स्थिर आहे. टेनिस बॉलचं क्रिकेट आपण या ठिकाणी पाहतोय. टेनिस बॉल आणि क्रिकेट रायगडमध्ये मात्र जबरदस्त फॉर्मात पाहायला मिळत असतं. एकच गाव आणि त्या एका गावातील 11 खेळाडू एका संघात, अशा पद्धतीचं क्रिकेट रायगडच्या ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळलं जातं आणि या क्रिकेटने देखील खूप मोठमोठी उड्डाणं घेताना पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न होतोय. डीप मिडॉनच्या दिशेने चेंडू जाईल. 1 धाव पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 धावांवर. तर 14 नोव्हेंबर 2013ला मात्र भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर शेवटची मॅच खेळण्यासाठी वानखेडे स्टेडियम मध्ये मैदानात उतरले होते. तदनंतर मात्र
पुढचा चेंडू रिव्हर्सिव्हचा फटका खेळला जातोय आणि धावसंख्या जिला कुठे थांबली होती, खीळ बसली होती, तिला कुठेतरी वाट मिळते. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या पोहोचते ती 18 धावांवर. तर विनंती आहे तुषार पाटील इच्छापूर्ती वाशीगाव संघाचे कर्णधार आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि सुनील कडू साहेबांना भेटायचं आहे. लवकरात लवकर आपण व्यासपीठावर यायचंय. वाशीगाव संघाचे कर्णधार तुषार पाटील आपण त्वरित व्यासपीठावर यायचं आहे. तर धावसंख्या 18. पुढचा चेंडू काहीसा आखूड टप्प्याचा हळूवार पद्धतीने टाकला. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येऊ शकला नाही. दरम्यानच्या काळात एक धाव या ठिकाणी मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 19 धावांवर संघाची धावसंख्या पाहायला मिळते. षटकं संपतायत ती 2 षटकं संपतायत आणि 19 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 19 अंकाचं महाराष्ट्राच्या परिभाषेत नव्हे तर भारताच्या परिभाषेतील महत्व सांगायचं झालं तर 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवरायांचा जन्मदिवस आणि संघाची धावसंख्या देखील पाहायला मिळते ती 19 धावा संघाची धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. तर बाग 11 तळोजा संघाची उस्मानचा बाग 11 तळोजा वर्सेस बालाजी नागाव उरण तालुक्यातील संघ तर दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्यातील संघ आपल्याला पाहायला मिळतं. तर कोणता संघ या ठिकाणी विजयी होतोय? प्रेक्षकांची मात्र प्रचंड गर्दी सोनारीच्या या मैदानामध्ये. तर सोनारी या गावाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर सध्या मात्र केंद्रस्थानी आहे उरण तालुक्यामधील सोनारी हे गाव. कालच मी सांगितलं की भारतातील सर्वाधिक मोठं बंदर असणारं नाभाशेवा बंदर आणि या बंदराच्या दिशेने जाणारा प्रत्येक कंटेनर मात्र सोनारी गावातूनच जातो. तर बंदरातून बाहेर येणारा प्रत्येक कंटेनर देखील हा सोनारी गावातूनच येतो. हे मात्र या गावाचं असणारं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. तर या गावाचं खरं अर्थाने आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जागृत असतं हे सिद्धिविनायकाचं मंदिर या गावातील जागृत देवस्थान देखील हे देखील या सोनारी गावची ओळख आहे. आणि क्रिकेट ही आणखीन एक ओळख या सोनारी गावची आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न अली पाटील अलीच्या बॅटमधून निघाला फटका होता. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावांवर. तिसरं षटक मार्गस्थ असताना बालाजी नागाव संघाचं. क्रिकेट म्हणजे फलंदाज आणि गोलंदाजांमधील युद्ध आणि हे युद्ध कोण जिंकतंय ते पाहायचं आहे. फलंदाजाला धावांपासून वंचित ठेवण्याचं काम गोलंदाजाचं आहे तर गोलंदाजाच्या चेंडूवर प्रहार करणं काम फलंदाजाचं आहे. परंतु हाच खेळ पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक सोनारी गावात. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. चांगला चेंडू पाहायला मिळतोय कारण अलीकडच्या काळातील फटाफट क्रिकेटमध्ये गोलंदाजांसाठी बरंच काही पाहायला मिळत नाही. बहुतेक काही फलंदाजांसाठी पाहायला मिळतं कारण पूर्वी मात्र यमारायचा पांढऱ्या रंगाचा चेंडू असायचा आणि तो चेंडू मात्र बराचसा जुना झाल्यानंतर षटकार जायचे. परंतु आता तसं नाहीये. हिरव्या रंगाचा चेंडू क्रिकेटमध्ये आला आणि पहिल्या चेंडूपासून षटकार जाऊ लागला. तर तोच हिरव्या रंगाचा चेंडू निवियाचा या क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुढचा चेंडू बिग हिट केला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कोणताही नाहीये आणि वन बाउंड चेंडू सीमा रेषा पार चौकार. प्रत्येक नामवंत खेळाडूंचा ज्यांनी ग्रामीण क्रिकेटला खऱ्या अर्थाने बरंच काही दिलंय तर कमलाकर मामांनी आपलं आयुष्य दिलंय त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आयुष्यभर केलेल्या क्रिकेट कारकिर्दीचं चीज आज मात्र सोनारीच्या मैदानात होत आहे. सुरेख फटका पाहायला मिळाला. धावसंख्या 4 ने वाढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29. तर सन्मान केला जातोय पारगाव जो रायगड मधील कित्येक वर्ष काहीतरी दिलंय त्यांचा सन्मान आज मात्र कमलाकर मामांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. तर इच्छापूर्ती वाशीगाव संघाचे तुषार यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. तुषार पाटील ज्यांनी नुकतीच बेलापूरला करावे गावामध्ये 5 लाखाची स्पर्धा झाली होती आणि इच्छापूर्ती वाशी संघाचा मॅन ऑफ द सिरीज ठरलेला तुषार पाटील याचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आणि वाशी गावात आणि मॅन ऑफ द सिरीजची बाईक मात्र ज्याला मिळाली होती असा तुषार पाटील या ठिकाणी येतोय. त्याचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आपण पाहतोय
31 धावांवर संघाची धावसंख्या पाहतोय. गोलंदाजी मार्कवर अमित पाटील ज्याने पहिलं षटक टाकलं होतं बालाजी नागाव संघासाठी, गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतो. तर फलंदाजीसाठी मोहम्मद तला बिग हिट करण्याचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक कोणताही चेंडू खाली नाहीये. नो मॅन्स लँड क्षेत्रात चेंडू पडला. दरम्यानच्या काळात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येत ते 2 ने भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33. तर सन्मानित केलं जात आहे वाशी संघाचा सुपरस्टार फलंदाज तुषार पाटील ज्यांनी नुकतीच 5 लाखाची स्पर्धा करावे गावात पार पडली आणि त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मान मिळाला होता. आणि यानंतरच्या मॅच मध्ये त्याच तुषार पाटीलची फलंदाजी तुम्हाला पाहण्याचा योग येणार आहे. अर्थातच माध्यम आहे माजी सरपंच चषक सोनारी. धावसंख्या पाहायला मिळते ती 33 धावा. षटकं संपलेली आहेत ती 3 षटकं संपलेत आणि 33 धावा. 2 गडे माघारी परतलेले आहेत आणि 33 धावा बाग 11 तळोजा संघाच्या. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. पाहूया कुणाला आमंत्रित केलं जात आहे गोलंदाजीसाठी. अजूनही 33 धावा धावफलकावर आहेत. 33 अंकाचं क्रिकेट. तर ही क्रीडा स्पर्धा तर 12वा खेळाडू आतमध्ये जाईल. ओवळा संघ नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. अजनबी ओळे विनंती आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण या ठिकाणी कर्णधाराला पाठवायचंय. वाशी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. आणखी एक मोठं नाव म्हणजे 2 बलाढ्य संघ यानंतरच्या मॅच मध्ये देखील पाहायला मिळतील. कारण उरण परिसरातील क्रिकेटची पॉवर हाऊस म्हणून देखील ओवळे गाव ओळखलं जातं. त्याचबरोबरीने मात्र तर जॉन्टी आपण वरती यायचंय व्यासपीठावर. इकडेच बसावं लागेल तुम्हाला. तर आपली विनंती मान्य करण्यात आलेली आहे. अभिषेक गोलंदाजी मार्कवर 2 षटकं बाकी आहेत. फलंदाजीसाठी स्ट्राईकवर अली पटेल. बिग हिट करण्याचा प्रयत्न. सुरेख फटका अली पटेलच्या बॅट मधून 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. 4 धावांसाठी बाग 11 तळोजासाठी. असेल तर त्याच्या बंधूने धावसंख्या पाहिला मी 3रा पंच मैदानात जायचंय. 37 धावा धावफलकावर. तर 37 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. अली पटेल फलंदाजी करतोय आणि तळोजा हे नाव जरी घेतलं तर उस्मान हे नाव लवकरच समोर येतं. आणि असे कितीतरी खेळाडूंच्या नावाने त्या गावांच्या नावाला ओळखलं जाऊ लागलं. पारगाव म्हटलं तर आकाश हे नाव लगेच समोर येतं. दिगोडे म्हटलं तर सूरज, विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूर ही नावं समोर येतात. सुरेख फटका. आता मात्र रिव्हर्सिपचा एक अफलातून फटका. तळोजा ब्रँड अली पटेलच्या बॅट मधून. कृपा गणरायाची खरी या महेश कडूवरी. कृपा गणरायाची खरी या महेश कडूवरी. फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. खरोखर असा एक छोटा चेंडू पाहायला मिळाला. एवढा जबरदस्त फटका. रिव्हर्सिव्हचा फटका एवढ्या लांबवरचा कुणालजी नक्कीच प्रभावित करतोय. उस्मान पेक्षा उस्मानचा भाऊ आज मात्र 1.25 होताना पाहायला मिळतोय. सुरेख फलंदाजी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 धावांवर. हा चेंडू मात्र थोडस शफल होऊन स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतला. पंचांनी अपील उचलून धरलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 36 लगावला जातोय. LBW च्या रूपात अली पटेल या ठिकाणी बाद होतोय. पंचांचा निर्णय.
धावसंख्या पाहायला मिळते संघाची 33 धावांनी अली पटेलच्या डाव जरूर सावरला. 43 धावांवर जाऊन पोहोचलाय. नवीन फलंदाज मैदानात जाऊन पोहोचतोय तो समराहा. आणखीन एक धडाकेबाज फलंदाज तळोजाचा, ज्याच्या नावावर देखील लांबच लांबचे षटकार मारण्याचा विक्रम आहे. पाहूया आज काय करामत करतोय. तर नाणेफेकीसाठी अजनबी ओवळे संघाचे संघनायक त्वरित या ठिकाणी यायचं आहे. दोन बलाढ्य संघ यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळतील. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा शपलावून खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येऊ शकला नाही. धावबाची संधीचं सोनं होऊ शकला नाही आणि एक धाव होते. दुसऱ्या धावी देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. तर मी विनंती करील सचिन तेंडुलकर ज्युनियर यांना विनंती करील टॉस करण्यासाठी. यानंतरच्या मॅचचा आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. यानंतरच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल होतोय. अजनबी ओवळे पनवेल तालुक्यातील संघ, तर दुसऱ्या बाजूला नवी मुंबईचा तुषार पाटीलचा इच्छापूर्ती स्पोर्ट्स क्लब वाशीगाव असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर पुन्हा एकदा कमबॅक करतोय म्हणावं लागेल हा गोलंदाज. या गोलंदाज अभिषेकच्या गोलंदाजीवर सुरुवातीला आक्रमण झालं, परंतु त्या आक्रमणातून तो सावरलाय आणि संघाची धावसंख्या स्थिर असणार आहे ती 45 धावांवर 4 षटकांच्या समाप्तीनंतर. तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. ओवळे वर्सेस सामना असणार आहे तो वाशीगाव. कुणी जिंकलाय निर्णय जागेवर कळवायचा आहे. सर्व संघांना विनंती असेल गोलंदाजी करण्याचा. तर आणि सर्व संघांना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल, सुनीलजी नाणेफेकीचा कौल झाल्यावर निर्णय जागेवरच सर्वांनी लगेचच कळवायचा आहे आणि तो कळवलेला देखील आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तुषार पाटील संघनायक वाशी संघाचे यांनी. तर बाद होतोय मात्र या ठिकाणी फलंदाज सम्रा आणि तर गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत ते अभिषेक. तर अझर फलंदाजीसाठी पाहूया एक मोठमोठे फटके मारावे लागतील संघाला समाधानकारक स्थितीमध्ये नेण्यासाठी. फुलटॉसचा चेंडू होता, बॅटच्या मधोमध काही येऊ शकला नाही. स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. तर या परिसरातील क्रिकेटला एक वेगळी झळाळी पाहायला मिळते कुणालजी. प्रत्येक नाक्यावर प्रत्येक चौकामध्ये क्रिकेटचा विषय रंगला जातो. उरण तालुक्यातील क्रिकेटची ही खासियत आहे. तुम्ही प्रत्येक चौकात जा, प्रत्येक गावात जा, त्या ठिकाणी टेनिस बॉल क्रिकेटचा विषय पाहायला मिळतो. तर याच प्रत्येक टेनिस बॉल क्रिकेटने प्रत्येक गावाला सुपरस्टार देखील देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खेळाडूंच्या नावाने गावे ओळखली जाऊ लागली. तदनंतरच्या काळात मी सांगितलं की सध्याच्या घडीला सोनारी हे पप्पूच्या नावाने देखील ओळखलं जाऊ लागलं. मंदार लवेकर ज्याप्रमाणे जॉन्टी असतील, नागाव हे गाव ओळखलं जाऊ लागलं. अशी कितीतरी नावं आहेत ज्या खेळाडूंची नावं गावाला प्राप्त झाली. ह्या ग्रामीण क्रिकेटचं यश आपल्याला पाहायला मिळत असतं. वेश्वीमध्ये समर्थ कडू याही खेळाडूचा चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. उरणच्या खेळाडूंचा जर तुम्ही कामगिरीचा आढावा घ्याल तर प्रफुल्ल ठाकूरचं नाव देखील घ्यावं लागेल, ज्यांनी खूप चांगलं योगदान या उरणच्या क्रिकेटला. सुधीर तांडेल जसकारचा खेळाडू याच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी झालेली आहे. पुढचा चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय. धावसंख्या मात्र या ठिकाणी स्थिर असणार आहे ती 47 धावांवर संघाची धावसंख्या स्थिर आहे. मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे आपल्या संघाला. 55-60 पर्यंत घेऊन जावं लागणार आहे. कालपासून आपण मॅचेस पाहतोय सर्व संघांच्या धावा या मात्र 55-60 65-70च्या आसपास राहताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा पप्पू. हो सुरेख गोलंदाजी. हळूवार पद्धतीने येणारा हा चेंडू फलंदाजाला चकवतोय आणि यष्ट्यांचा वेध घेतोय. खेळाडू बाद. संतोष म्हात्रे सर आपण व्यासपीठावर यायचंय. सन्मानित केलं जाणार आहे आयोजकांच्या वतीने. तर रायगड क्रिकेटला जी झळाळी प्राप्त झाली आहे त्याच्यामध्ये रायगड क्रिकेट असोसिएशन असेल, रायगड समालोचक असोसिएशन असेल, या सर्वांचं देखील योगदान तेवढंच मोठं आहे. रायगडमध्ये क्रिकेट खेळत असताना या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तसेच केदार भोईर कोट नाक्याचा खेळाडू याचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे. आपणास देखील विनंती आहे व्यासपीठावर यायचंय. तर संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 47 धावांवर संघाची धावसंख्या स्थिर असणार आहे. तर रायगडच्या क्रिकेटमध्ये काय काय दिलेलं आहे
बऱ्याच काही नवीन नवीन गोष्टी. तर अपडेटर्स हा भाग रायगड मधून पाहायला मिळतोय. मुंबईत अजून एकही अपडेटर्स नाहीये. तर आमचे अमित ठवाळ बाबा यांनी सुरुवात केलेली आहे, परंतु अपडेटर्स रायगडच्या क्रिकेटनी महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या टेनिस बॉल क्रिकेटला दिलेली देणगी आहे. पुढचा चेंडू फसवी गोलंदाजी केली जाते पप्पू यांच्या माध्यमातून. हळूवार येणारे चेंडू शरीराचा वेध घेत आहेत. आपल्या फिरकी अस्त्राने फलंदाजाला घायाळ करतोय हा पप्पू. तर पहिल्या 3 चेंडूवर मात्र पप्पू पास हो गया. तर पाहूया उर्वरित 3 चेंडूवर काय होत आहे. तर फसवी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आणि या फिरकी अस्त्राने मात्र तळोजाच्या फलंदाजांना घायाळ करून सोडलंय. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतंय. टप्पा पडतोय, चेंडू गरकन गिरकी घेतोय, फलंदाजाची फिरकी घेतोय. दरम्यानच्या काळात लेगबाईच्या स्वरूपातील 1 धावपंच कळवत आहेत आणि संघाची धावसंख्या पुढे जाते. तर शेवटच्या षटकात या पद्धतीची गोलंदाजी एका मोठ्या गोलंदाजाचं लक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर पप्पू या ठिकाणी तेच पाहायला मिळत आहे. पप्पू गोलंदाजीला चेंडूला उंची दिली आहे. क्रिकेटमध्ये चेंडूला उंची देणं कुणाचंही काम नसतं आणि ते मात्र शेवटच्या षटकात करतोय पप्पू. बिग हिट करण्याचा प्रयत्न होतोय. आता मात्र चेंडूची उंची ओळखली फलंदाजाने आणि चेंडू नेऊन ठेवला जातोय तो सीमा रेषा पार. अझरच्या बॅट मधून निघालेला हा फटका षटकार. महेश कडू मित्र सर्वांची मन जिंकून घेतलेली आहेत या फलंदाजाने षटकार मारून. आणि शेवटचा चेंडू या ठिकाणी अझर धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि 1 धाव दरम्यानच्या काळात या ठिकाणी पूर्ण केली जाते. कळवतील पंच. सर निर्णय कळवा. सर रन आहे का? नाहीये. 54 धावा झाल्यात. विजयासाठी 55 धावांचं आव्हान. तर जितेंद्र गरज साहेब या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांच्या बरोबर आम्ही सातत्याने मुळेखंड या गावामध्ये पहिली रजनी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली. आणि तर सुरेख असा क्रीडा सोहळा या ठिकाणी सुरू आहे. माध्यम आहे माजी सरपंच चषक 2017. महेश कडू साहेबांचं लाजबाब आयोजन. माजी सरपंच ग्रामपंचायत सोनारी त्यांच्या माध्यमातून हे क्रिकेटचं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेटचा हा रंगारंग सोहळा. या क्रिकेटच्या सोहळ्यासाठी आलेले तमाम क्रिकेटचे टेनिस बॉल क्रिकेटचे चाहते, जे टेनिस बॉल क्रिकेट हल्लीच्या काळात भारताच्या बाहेर देखील जाऊन पोहोचलंय, परंतु या टेनिस बॉल क्रिकेटचं मूळ कशात आहे तर या उरण पनवेल मध्ये देखील पाहायला मिळतं. 55 धावांची आवश्यकता विजयासाठी. 54 झालेले आहेत. तर बालाजी नागाव संघासाठी 55 धावांची आवश्यकता. तर संतोष म्हात्रे सर विनंती, आपण व्यासपीठावर यायचंय. रायगड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष म्हात्रे सर, आपण व्यासपीठावर यायचे. सन्मानित केलं जात आहे या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून आपणास. आणि रिव्हर्स स्वीपचे बादशाह म्हणून देखील आपण प्रसिद्ध आहात, कारण रायगडात सर्वाधिक पहिला रिव्हर्स स्वीपचा षटकार तुमच्या माध्यमातून मारला गेला. आणि रिव्हर्स स्वीपचे फटके काय असतात हे मात्र तुमच्या माध्यमातून बरेचशा खेळाडूंनी, नवीन खेळाडूंनी शिकले. तर विनंती आहे संतोष म्हात्रे सर, आपण व्यासपीठावर यायचंय. सन्मानित केलं जात आहे या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून. तर विजयासाठी 55 धावांचं लक्ष्य असणार आहे. तर पहिला डाव संपतोय. तळोजा संघाने केलेल्या आहेत त्या 54 धावा आणि विजयासाठी 55 धावांचं लक्ष आहे. आणि हे लक्ष कशा प्रकारे पार केलं जातंय नागाव संघाच्या माध्यमातून की त्यांना रोखलं जात आहे, ऐकण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जातोय नवी मुंबईचा बुलंद आवाज कुणाल दाते सर यांच्याकडे. हॅलो, धन्यवाद चंदू शेटे सर. पुन्हा एकदा सर्वच प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे आदरणीय महेश कडू साहेब यांच्या वतीने. चालू असलेला सामना तुम्ही पाहू शकाल. बाग 11 तळोजा विरुद्ध बालाजी नागाव या संघाच्या दरम्यान. टॉस जिंकला होता बालाजी नागाव या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. उस्मानला लवकरच बाद केलं, परंतु त्यानंतर अलीने बहरदार खेळ इथे दाखवला. 55 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलंय. 11ची सरासरी इथे गाठायची आहे. बालाजी नागाव बॅट्समन पाठवा लवकरात लवकर मैदानामध्ये. फिल्डिंग लावून घ्या तळोजा संघ. 25 मिनिटाचा वेळ फिल्डिंग चालू झाल्यानंतर लगेचच इथे लावला जाईल याची देखील नोंद घ्या. त्यानंतरचे असलेले 5 मिनिटं
तुमच्यासाठी असतील याची नोंद घ्या. लवकरात लवकर साबण इथे चालू करायचं आहे तळोजा संघ. आज आपण आपल्या मंचावर पाहू शकाल ज्युनियर सचिन तेंडुलकर यांचं देखील आगमन झालंय. ही स्पर्धा पाहण्यासाठी त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आज सचिन तेंडुलकरच्या जीवनाचा प्रवास आम्ही तुमच्यापर्यंत मांडणार आहोत या इनिंग मध्ये. कारण तुम्ही पाहू शकाल 55 धावांचं टार्गेट आहे बालाजी नागाव या संघाला. आपण तेंडुलकरच्या बाबतीत जर विचार केला तर सचिन रमेश तेंडुलकर असं एकमेव व्यक्तिमत्व ज्यांना भारतरत्न पुरस्कार क्रिकेट या खेळासाठी मिळाला. परंतु सचिन रमेश तेंडुलकर यांच्या बाबतीत जर विचार केला तर टेस्ट मध्ये फक्त एकच वेळा सचिन रमेश तेंडुलकर हे यष्टीचीत म्हणजे स्टंपिंग बाद झाले होते. या प्रसाद सरांचं म्हणणं आपण ऐकूया याच्या बाबतीत. नक्कीच क्रिकेटची देवता म्हणून त्यांना का संबोधलं जातं. खऱ्या अर्थानं क्रिकेटचा आदर करण्याचं ज्वलंत जिवंत उदाहरण क्रिकेटमध्ये कोणी आणलं असेल तर सचिन रमेश तेंडुलकर साहेबांनी. दरम्यानच्या काळात केदार बोरियाचं आगमन झालंय. कोटनाका संघाच्या केदार बोरीला विनंती आहे की आपला आदर सत्कार स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यायचं आहे. आणि मित्र या खेळाडूबद्दल काय सांगावं, ज्या खेळाडूनं खऱ्या अर्थानं 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम आपण बऱ्याच वेळा ऐकलाय. परंतु 6 चेंडूमध्ये 7 षटकार मारण्याचा विक्रम सुद्धा या गोलंदाजाने केलाय. हे सुद्धा विसरून चालणार नाही. आणि विश्वजित ठाकूर सारख्या भेदक गोलंदाजाला जासईच्या मैदानावरती 6 चेंडूमध्ये 7 चौकार याच त्या मातमगर फलंदाजाने लगावले. जोरदार टाळ्या या फलंदाजासाठी एकदा झाल्या पाहिजे. कुणालजी निश्चितच एक मोठा खेळाडू आणि त्याचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतो. तळोजा टीम फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर. तळोजा टीम अपना फील्ड जैसे जैसे सजाइए. बॅट्समन मैदानामध्ये पाठवायचे आहेत. बालाजी नागाव संघ बालाजी नागाव या संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये जाताना दिसेल. आपल्या मंचावर तुम्ही पाहू शकाल ज्युनियर सचिन तेंडुलकर आहेत आणि पहिल्यांदाच एकच वेळा असं टेस्ट क्रिकेटमध्ये घडलं. 24 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सचिन रमेश तेंडुलकरच्या 2002 मध्ये इंग्लंडच्या विरुद्ध खेळत असताना बँगलोरच्या मैदानामध्ये ॲशले जाइल्स यांनी मात्र पहिल्यांदा यष्टीचीत केलं होतं या खेळाडूला सचिन रमेश तेंडुलकरला. आणि त्यावेळेस विकेट किपर मात्र होता जेम्स फोस्टर. पहिल्यांदाच क्रिकेटमध्ये घडलं आणि त्यानंतर कधीच स्टंपिंग बाद सचिन रमेश तेंडुलकर झाले नव्हते. अशा अनेक आज त्यांच्या जीवनाचा उलगडा आम्ही या मॅचच्या दरम्यान करणार आहोत. कारण टार्गेटचा आपण विचार केला तर 55 धावा लक्ष्य 11ची सरासरी इथे गाठायची आहे. डीजे थोडासा आवाज द्या आमच्या मॉनिटरला देखील. तर 55 धावा हे टार्गेट इथे ठेवण्यात आलंय या मॅचच्या दरम्यान. थँक्यू डीजे. आपण पाहू शकाल डीजेने देखील जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे या डीजेचं. कारण याने पूर्णपणे आमच्या आवाजाची देखील काळजी घेतली. गेल्या रात्रीचा आपण विचार केला, आजच्या या दुसऱ्या रजनीचा आपण विचार केला तर, आणि माजी सरपंच चषक 2017चा हा भव्य दिव्य सोहळा आपल्या समोर. यानंतर मोठी मॅच आपल्या समोर अजनबी ओवळे संघ विरुद्ध इच्छापूर्ती वाशीगाव या टीमच्या दरम्यान रंगताना पाहायला मिळेल. तर गोलंदाज तयार आहेत आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना. पहिलं षटक घेऊन अझर. पहिला चेंडू टप्पा पाडल्यानंतर निश्चितच थोडासा खाली राहिला होता. शॉर्टपुल करण्याचा प्रयत्न, फलंदाचा प्रयत्न फसतोय. पंचाकडे निश्चितच अपील इथे केलं जात आहे. खूप उत्साह होता या अपील मध्ये, परंतु पंचांनी इशारा दिलाय इज नॉट आउट. नॉट आउटचा इशारा या अपीलच्या दरम्यान तुम्ही पाहू शकाल. आणि खरोखर सचिन रमेश तेंडुलकर यांच्या अनेक आठवणी आहेत. अनेक वेळा मगाशी सांगितलं चंदू सरांनी देखील. यावेळेला बेमिसाल टायमिंग. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे, उंची खूप मोठी होती. डॉक्टर हिद्रिस यांची फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं बदल. महेश कडू मित्र आहेत आणि रिव्हर्स स्विचचा बादशाह म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं या रायगड विभागामध्ये संतोष सर, आपण या व्यासपीठावर आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. फलंदाज वैभव इथे मात्र बाद होताना दिसतोय. पण पाहू शकाल सनत जयसूर्या ओडीआय क्रिकेटचा विचार केला तर 34 वेळा शून्यावर बाद झालाय. हा वेगळा रेकॉर्ड जयसूर्याच्या नावावर, परंतु याच जयसूर्याने मात्र 1996चा आपण विचार केला आणि त्यानंतरच्या अनेक स्पर्धा ज्यांनी पॉवर प्ले फोडायला शिकवलं मी म्हणेन क्रिकेट जगताला, तो मात्र 34 वेळा शून्यावर बाद झालाय. यावेळेला फलंदाज बाद झालाय वैभव पाटील. त्याचा चांगला झेल घेतला डॉक्टर हिद्रिस याने. अतिशय चांगलं जजमेंट होतं. उंची खूप महत्वाची असते सीमारेषेच्या या क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान आणि अतिशय चांगला झेल संपन्न झाला. बाद झाला फलंदाज वैभव. स्ट्राईकला नवीन फलंदाज मैदानामध्ये अभिषेक.
तर अभिषेक स्ट्रायकिंग एंडला इथे मात्र खेळण्यासाठी सज्ज होताना दिसतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे घेऊन येतोय गोलंदाज अझर. पण पाहू शकाल दिव्यांग असलेला हा खेळाडू, बोलता येत नाही, ऐकता देखील कमी येते, परंतु तरी देखील क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिले असेल प्रणिल मोरेला देखील. आणि यावेळेला अझर, यावेळेला चांगली लाईन, चांगली लेंथ, पंचाकडे अपील होताना दिसते. अपील मध्ये उत्साह होता, कारण यष्ट्यांच्या मागे तुम्ही पाहू शकाल उस्मान सातत्याने खाणाखुणा असतात. यष्टीरक्षक एक महत्वाचा दुवा असतो गोलंदाजाच्या दरम्यान, आणि तो दुवा खूप चांगलं कार्य करत असताना उस्मान फलंदाजीत अपयश आलं, परंतु उस्मान पुन्हा एकदा हार मानणारा नाहीये. हा खेळाडू रायगडचा विचार केला तर अझर पुन्हा एकदा तयार आहे. ओव्हर द विकेट. याला वेगाने टाकलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने टोलवलाय. रनआउटची संधी असेल, तुम्ही पाहू शकाल उस्मानचा एफर्ट, डेडिकेशन क्रिकेटच्या प्रती, परंतु एक धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. खातं उघडतंय श्री गणेशा इथे मात्र होताना दिसतोय बालाजी नागाव या संघाचा. पहिलं षटक इथे प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या 1 गडी बाद 1. तुम्ही पाहू शकाल आज या मंचावर ज्युनियर सचिन तेंडुलकर देखील आले होते. आणि जर आपण विचार केला तर तेंडुलकरच्या बाबतीत आपण सांगायचं झालं तर सचिन रमेश तेंडुलकर यांना मात्र निश्चितच हार सहन अनेक वेळा होताना दिसली नाही. यावेळेला चेंडू हवेत चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक जज करतोय, जजमेंट चांगलं होतं परंतु झेल मात्र सुटलाय. चेंडू सीमारेषा पार फरार आणि हा चौकार. विनेश ठाकूर म्हणजेच पप्पूच्या बॅट मधून हा चौकार येताना दिसतोय. आपण पाहू शकाल अनेक खेळाडूला पप्पू या नावाने ओळखलं जातं. तुम्ही पाहिलं असेल याच विभागातला खेळाडू, याच गावातला भूमिपुत्र संदीप पाटील पप्पू, प्रफुल्ल ठाकूर फणसवाडीचा पप्पू आणि हा खेळाडू विनेश पप्पू या नावाने. यावेळेला चांगला फटका पप्पूच्या बॅट मधून, चेंडू कव्हरच्या वरून वन बाउन्स सीमारेषा पार, चौकार. हे सामने बघायात बघ मैदान भरलंय भारी.
वर आली पप्पूची बॅट मात्र बोलायला लागायला चालू झालेली आहे. पप्पूच्या बॅट मधून 2 चौकार येतात. संघाची धावसंख्या 15 फलकावर लागते आणि मग सचिन रमेश तेंडुलकर, परंतु 15 नोव्हेंबर 1989 ला पहिल्यांदा सचिन रमेश तेंडुलकर पाकिस्तानमध्ये उतरले. हा देखील जर आपण विचार केला तर अब्दुल कादिरच्या विरुद्ध केलेला खेळ आज देखील आपल्याला आठवतो. 1990 मध्ये पहिलं शतक त्यांनी लगवलं. टेस्ट क्रिकेटमध्ये हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची कळा घेतली, फलंदाज तेव्हा डीजे तर कुणालजी तुम्ही चांगला विषय आठवून दिलाय. तर अब्दुल कादिरला मारलेले षटकार, कारण त्या अगोदरच्या षटकामध्ये मुश्ताक अहमदला मारले होते 2 षटकार आणि चिडून मात्र अब्दुल कादिरने सांगितलं होतं त्या छोट्या मुलाला का मारतोस, मला देखील मारून दाखव, तेव्हा तुझी योग्यता सिद्ध होईल. आणि त्याच वेळेला म्हणजे आपल्या पहिल्याच दौऱ्यामध्ये चमक दाखवली आणि जगत विख्यात फिरकी गोलंदाज अब्दुल कादिरच्या गोलंदाजीच्या चिंदड्या पहिल्याच पाकिस्तान दौऱ्यात नक्कीच उडवल्या. आणि त्या म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, पहिल्याच दौऱ्यात दिसले. आणि तदनंतरचे 22 ते 23 वर्ष तुम्ही आम्ही सर्वजण क्रिकेटमय होऊन गेलो. केवळ स्वप्न होतं सचिन रमेश तेंडुलकर यांचं वर्ल्ड कप जिंकण्याचं. ते स्वप्न युवराज सिंगने पूर्ण केलं आणि खरोखर ज्या वेळेस तो जल्लोष झाला होता ते आता देखील आपल्या समोर आलं ते चित्र, तर पूर्ण अंगाला शहारे येतात. ओव्हर द विकेट यावेळेला फटका मात्र चांगला आहे, टायमिंग बेमिसाल, चेंडू सीमारेषा पार, षटकार. थँक्यू. तर 1990 मध्ये ज्यावेळेस सचिन रमेश तेंडुलकरला शतक लगवल्यानंतर शॅम्पेनची बॉटल मिळाली, परंतु ती शॅम्पेनची बॉटल उघडण्यासाठी 8 वर्षाचा वेळ लागला सचिन रमेश तेंडुलकरला. त्याचं कारण मी तुम्हाला सांगेन, कारण त्यावेळेस भारतामध्ये असा कायदा होता की 18 वर्षाच्या अगोदर मद्यपान करणं निश्चितच बंदी होती. सचिन रमेश तेंडुलकरनी ते पाळलं आणि त्यानंतर मी सांगेन कधी बॉटल उघडण्यात आली. परंतु चेंडू चाललाय,
थोडासा लेग स्टंपच्या वरून पंचांचा इशारा येतोय निर्धाव चेंडूची सांगता होताना आणि ज्युनियर सचिन रमेश तेंडुलकर देखील या स्पर्धेचा आनंद घेताना संघाची धावसंख्या यावेळेला फलकावर लागते 25 रन. पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत सर्वच आयोजक संयोजक ज्युनियर सचिन तेंडुलकर आपलं देखील हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे ओव्हर द विकेट. यावेळेला चांगली लाईन म्हणता येणार नाही दिशा भरकटलाय पंचांचा इशारा आहे व्हाईट बॉल. संतोष म्हात्रे साहेब यांना पुन्हा एकदा विनंती आम्ही करतोय. रायगड टेनिस क्रिकेट विश्वाचे निश्चितच अध्यक्ष आहेत त्याचबरोबर महेश म्हात्रे ओवळे गावची निश्चितच ओळख आहे. रायगड समालोचन असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत त्यांना देखील विनंती आहे आपण या व्यासपीठावर. संघाची धावसंख्या इथे मात्र फलकावर लागते 26 धावा. हे तिसरं षटक प्रगतीपथावर असताना यावेळेला चांगला फटका मिड विकेटला गॅप शोधण्यात यशस्वी होतोय. फटका बेमिसाल चेंडू सीमारेषा पार चौकार 30 रन. धन्यवाद. महेश म्हात्रे सरांचं आगमन या मंचाच्या दिशेने होताना आपल्याला पाहायला मिळते. या महेश म्हात्रे सर अतिशय चांगलं असं व्यक्तिमत्व निश्चितच शब्दांची भरमार त्याचबरोबर मी म्हणेन रायगड समालोचन असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून ज्यांचं कार्य सातत्याने आहे एक चांगले निवेदक म्हणून आहेत. रामशेठ ठाकूर साहेब यांचे खंदे समर्थक म्हणून ज्यांची ओळख आहे या संपूर्ण पनवेल नगरीला असे महेश म्हात्रे सर आपलं हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढे एकदा संघाच्या धावसंख्येत भर धावा झाल्या 30. या वेळेला चांगला फटका सफल होऊन आला फ्रंट फुटवर चेंडू सरळ साइड स्क्रीनच्या वरून हा लांबलचक षटकार. या वेळेला अझरच्या विरुद्ध निश्चितच घातक फलंदाजी केली जाते. रायगड समालोचन असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश म्हात्रे महेश कडू साहेब आपल्याला सन्मानित. धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचते. यावेळेला बॅकफुटला गेला फलंदाज दिशा देण्याचा प्रयत्न झाला परंतु धाव मात्र मिळताना दिसत नाहीये. संघाची धावसंख्या स्थिर आहे 36 धावा. टार्गेट इथे सेट केलंय 55 धावांचं. 55 धावा पूर्ण करण्यासाठी उतरलाय परंतु अझरच्या विरुद्ध प्रहार इथे मात्र केलेत फलंदाजी करत असताना तेजस म्हात्रे ज्या तेजसची मी मगाशीच ओळख करून दिली होती नावाप्रमाणे तेजाने फलंदाजी करावी लागेल. तेजसला तोच तेजस मैदानामध्ये खेळताना याला म्हटलं जातं समजदारीचं क्रिकेट. षटकार लगवला त्यानंतर स्ट्राईक रोटेट केली सिंगलने स्ट्राईक आपल्या जवळ ठेवली. संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37. तर निश्चितच त्या शॅम्पेन बॉटलचा इतिहास राहिला कारण तुम्ही पाहू शकाल सचिन रमेश तेंडुलकरला 1990 मध्ये शतक लगवल्यानंतर शॅम्पेनची बॉटल ज्यावेळेस मॅन ऑफ द मॅचच्या रूपाने मिळाली आणि तब्बल 8 वर्षानंतर म्हणजेच 1998ला ज्यावेळेस मुलीचा वाढदिवस होता सचिन रमेश तेंडुलकरच्या त्यावेळेस मात्र ती बॉटल उघडण्यात आली. संघाची धावसंख्या आतापर्यंत 37. येणारे बॉल असतील तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूमध्ये धावा करायच्यात 18. 12 चेंडू 18 रन ची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी. म्हणजे तुम्ही पाहू शकाल सचिन रमेश तेंडुलकरने जेवढे ऍड सचिन रमेश तेंडुलकरला मिळाल्या ऍडव्हर्टाइजमेंट परंतु त्यामध्ये कधीच सचिन रमेश तेंडुलकरने अल्कोहोलची ऍड कधीच केली नाही. अनेक ऑफर सचिन रमेश तेंडुलकरच्या मॅनेजरच्या माध्यमातून सचिन रमेश तेंडुलकर कंपनीच्या माध्यमातून आल्या होत्या परंतु तेंडुलकर सरांनी त्या कधीच स्वीकारल्या नाही. एवढं मोठं व्यक्तिमत्व होतं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. स्वतः 8 वर्ष थांबले होते ती बॉटल खोलण्यासाठी आणि पहिल्यांदा साराचा ज्यावेळेस 1998ला वाढदिवस झाला त्यावेळेस मात्र ती बॉटल उघडण्यात आली. संघाची धावसंख्या आता फलकावर लागली 37. येणारे बॉल असतील 12 आणि 12 चेंडूमध्ये धावा करायच्यात अजूनही 18. त्याचबरोबर आमच्या मंचावर ज्युनियर तेंडुलकर देखील आहेत आनंद घेत आहेत. ज्याप्रमाणे सचिन रमेश तेंडुलकर यांची हाईट आहे उंची आहे ज्याप्रमाणे त्यांची लकब आहे आईला बोलण्याची शैली आहे तशीच काहीशी शैली सध्या आमच्या ज्युनियर तेंडुलकरची आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा आवाज तुम्ही ऐकला ज्याप्रमाणे तेंडुलकर मैदानात जाताना गार्ड सेट करायचे आपला पॅड सेट करायचे तशीच काहीशी क्षणचित्र त्यांनी देखील आमच्या मंचावर दाखवली. असे ज्युनियर तेंडुलकर तुमचं हार्दिक स्वागत. येणारे चेंडू 12 चेंडूमध्ये धावा करायच्यात अजूनही 18. 12 बॉल 18 रन हे समीकरण आहे या मॅचच्या दरम्यान. यावेळेला गोलंदाजी मार्कवर उस्मान पटेल. पहिला चेंडू उस्मानचा निश्चितच स्टंपच्या वरून जातोय लेग स्टिपच्या वरतून जाणारा हा चेंडू. तेजस मात्र बीट होतोय. संघाची धावसंख्या स्थिर आहे आणि संघ मात्र जाऊन पोहोचलाय या वेळेला 37 वर.
37 धावा इथे फलकावर लागतात. परंतु सचिन रमेश तेंडुलकर अंधश्रद्धाळू देखील तेवढेच होते. त्याचा देखील किस्सा मी तुम्हाला सांगेन. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा तयार आहे. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु लेग स्टंपच्या बाहेर जाणारा हा चेंडू पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल अवांतर रूपात भर पडते. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकते आणि धावा झाल्यात 38. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. पुढे सरसावला होता फलंदाज तेजस. एक धाव कंप्लीट करतोय तेजस. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे, ताळमेळ चांगला आहे आणि तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा मिळतील तेजस सारख्या खेळाडूला. संघाची धावसंख्या पुढे सरकते आणि यावेळेला मात्र धावा जाऊन पोहोचतात 40 या आकड्यावर. 40 धावा इथे फलकावर लागताना दिसत आहेत. टार्गेट आहे 55 धावांचं, म्हणजे अजूनही 15 धावा करायच्या आहेत. बॉल असतील तुमच्याकडे. 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या इनिंग मधले. ओव्हर द विकेट यावेळेला तेजस साठी पुढचा चेंडू. पुन्हा एकदा एक सिंगल घेतोय तेजस. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. एकच धाव मिळताना दिसते. संघाची धावसंख्या 41 वर जाऊन पोहोचते. 14 धावा अजूनही करायच्या आहेत या मॅचच्या दरम्यान. येणारे तुम्ही चेंडूचा आपण विचार केला तर 9 चेंडू आहेत. 9 चेंडू मध्ये 14 धावा हे समीकरण येऊन पोहोचलंय. यानंतरच्या मॅच मध्ये अजनबी ओवळे संघ खेळताना दिसेल. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केला जातोय. एक धाव मात्र पूर्ण होताना दिसते. एका धावेने सिंगल बरोबर स्ट्राईक रोटेट होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली यावेळेला धावा होताना 42 धावा इथे फलकावर लागताना दिसत. 8 चेंडू आणि 13 धावांची अजूनही आवश्यकता असेल या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज उस्मान पटेल. पण पाहू शकाल थोडासा इंजर्ड आहे उस्मान, परंतु तरी देखील डेडिकेशन दाखवतोय क्रिकेटच्या प्रति. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू चाललाय मिड ऑन वरून वाईडिश मिड विकेटच्या दरम्यान. एक धाव मात्र पूर्ण होते. तेजसला जखून ठेवलंय या ओव्हरमध्ये उस्मानने. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 43 वर. 7 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 7 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 7 चेंडू 12 धावा. टॉसचा जर आपण विचार केला तर बालाजी नागाव या संघाने टॉस जिंकलाय, म्हणजे 11 देखील चालतील. ओव्हर द विकेट यावेळेला चांगला फटका. चेंडू कव्हरच्या दिशेने. वाडिश लॉंग ऑफला डॉक्टर हिद्रिस. क्षेत्ररक्षण चांगलं झालं अखेरच्या क्षणी आणि दुसरी धाव मात्र पूर्ण होताना दिसते. 2 धावा संघाच्या खात्यात जातील. संघाची धावसंख्या 45. येणारे चेंडू असतील 6 आणि 6 चेंडू मध्ये धावा करायच्या 10. 6 चेंडू 10 रन असं समीकरण येऊन पोहोचलंय. या धावा कशा होतील या ऐकण्याच्या अगोदर या आपण ऐकूया एक सुमधुर संगीत. 6 बॉल 10 रन. हे सामने बघायात बघ मैदान भरलंय भारी. तरुणात गरुडा परी त्याने घेतली उंच भरारी. ज्याच्या तोंडावरी महेश कडू मित्र मंडल भारी. ज्याच्या तोंडावरी महेश कडू मित्र मंडल भारी. ज्याच्या तोंडावरी महेश कडू मित्र मंडल भारी. धन्यवाद. चॅम्पियनच्या बॉटलचा इतिहास झाला. 6 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. एक अंधश्रद्धाळू तेंडुलकर या नावाने देखील आपण तेंडुलकरला पाहिलं, कारण तेंडुलकर फिरोजशाह कोटलाचा तुम्हाला किस्सा आठवत असेल. ज्यावेळेस अनिल कुंबळे ने 10 विकेट घेतल्या होत्या त्यावेळेस प्रत्येक वेळेस अनिल कुंबळे ज्यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी यायचा, कॅप आणि स्वेटर ज्यावेळेस अनिल कुंबळेच्या माध्यमातून दिलं जायचं तेंडुलकरकडे आणि प्रत्येक वेळेस ते कॅप आणि स्वेटर देण्याचं काम अंपायरकडे सचिन रमेश तेंडुलकरने केलं. दुसरा कुठलाच खेळाडू ते कॅप आणि स्वेटर घेऊन अंपायरकडे जात नव्हता. त्यामागेच आपल्याला समजतं अंधश्रद्धाळू किती होता तेंडुलकर. मैदानामध्ये जाताना पहिले डाव्या पायाचा पॅड बांधला जायचा, त्याच नंतर उजव्या पायाचा पॅड बांधला जायचा, त्याच नंतर सचिन रमेश तेंडुलकर मैदानामध्ये जायचे. असे अनेक किस्से आहेत. आज तुमच्यासमोर फक्त सचिन आणि सचिनच असतील, परंतु येणारे चेंडू असतील 6 आणि 6 चेंडू मध्ये अजूनही धावा करायच्या 10. मॅच आता मात्र रंगताना दिसते. बालाजी नागाव विरुद्ध बाग तळोजा. एकाकडे पनवेल आणि तळोजा, निश्चितच म्हटलं तर उस्मानची नगरी, आणि एकाकडे तुम्ही जर पाहिलं तर बालाजी नागाव. एक मातबर संघ आहे या उरण विभागातला, म्हणजे उरण विरुद्ध पनवेल असा सामना रंगताना दिसतोय. येणारे चेंडू 6 चेंडू मध्ये 10 धावा. वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंग लवकरात लवकर लावा. यानंतर होणारा सामना अजनबी ओवळे. ज्या अजनबी ओवळे म्हणजे ओवळे गावाची ओळख आहे. महेश म्हात्रे रायगड समालोचन असोसिएशनचे उपाध्यक्ष ते आमच्या मंचावर उपस्थित आहेत. त्याचबरोबर संतोष म्हात्रे सर जे निश्चितच रिव्हर्स स्वीपचा बादशाह म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि ते देखील रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.
त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांच्या विरुद्ध खेळतील तुषार पाटील यांचा संघ. म्हणजे ज्या तुषार पाटीलने नवी मुंबई क्रिकेटचा आपण विचार केला तर 5 लाखाच्या स्पर्धेमध्ये पहिला असा खेळाडू ठरला ज्याने मालिकावीराची बाईक मिळवली वाशी गावासाठी. संघाची धावसंख्या मात्र फलकावर लागली आतापर्यंत 45. अजूनही धावा तुम्ही पाहू शकाल. 10 धावा करायच्या, 6 चेंडू शिल्लक असतील. 6 चेंडू आणि 10 रन. गोलंदाज इथे वापरला जातोय अम्मारच्या हातात हा चेंडू, पहिला चेंडू. यावेळेला फुलटोस होता. तेजसने पहिलेच पाहिलं होतं या चेंडूकडे. चेंडू फेकून दिला लॉंग ऑनच्या वरून सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट 6. बॉल असतील 5 आणि 5 चेंडू मध्ये अजूनही धावा करायच्या 4. या ट्रॉफी मध्ये बॉल आहे किंवा बॅट मागितली असेल तर अंपायरला विचारूनच तुम्हाला जायचं. या अंपायरने कॉल तुम्हाला दिलाय. संघाची धावसंख्या इथे फलकावर लागते आतापर्यंत 51. मला वाटते कुठेतरी फलंदाज रिटायर हर्ड इथे मात्र होताना दिसतोय. फलंदाज रिटायर हर्ड झालाय. रोशन पाटील हा खेळाडू तंबूच्या दिशेने इथे आलाय. जोनस इज द जॉन्टी या नावाने देखील हा सुप्रसिद्ध आहे. महेश म्हात्रे यांच्या माध्यमातून त्याला उपमा हे नाव देण्यात आलंय. पाहूया गोलंदाज तयार आहे. ओव्हर द विकेट. यावेळेला तुम्ही पाहू शकाल किती चांगला फटका आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हटलं जातं आणि प्रत्येक खेळामध्ये, प्रत्येक स्पर्धेमध्ये, संघर्षमय वातावरणामध्ये निश्चितच शक्तीपेक्षा युक्ती वापरली जाते. तेजससाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे या फलंदाजीसाठी, कारण अफलातून क्रिकेट दाखवलंय या तेजसने. कारण जिथे शक्ती वापरायची होती तिथे शक्ती वापरली. कारण फुलटोस होता, फुलटोसला मात्र दिशा दिली आणि त्यानंतर चांगल्या चेंडूवर मात्र युक्ती वापरली आणि 2 धावा त्याने पूर्ण केल्यात. 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 53. येणारे चेंडू असतील अजूनही 4 आणि 4 चेंडू मध्ये धावा करायच्या 2. 4 बॉल 2 रन. काय मॅच इथे मात्र रंगताना पाहायला मिळाली. चांगली लढत इथे पाहायला मिळाली प्रेक्षकांना आणि पूर्णपणे आनंदमय वातावरण राहिलं. 4 चेंडू 2 रनची आवश्यकता. तेजस पुन्हा एकदा तयार. अम्मार तयार. ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेला. तेजसने दिशा दिली. गॅप मधून चेंडू कट केला. चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी आणि हा विजेता चौकार इथे लगवतोय फलंदाज तेजस आणि सामना देखील जिंकतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील ठरेल नो डाऊट तेजस मात्र हा खेळाडू. वेल प्लेड तेजस. हे सामने बघायात